चला तर मच्छीवाल्या ताई आलेल्या आहेत आणि पाहू शकता इकडे किती छान मच्छी आहे. तर चला या फटाफट आता मच्छी घेऊया आपण. तर ताजी ताजी मच्छी आलेली आहे, त्याच्यामुळे आज म्हटलं मच्छीच घ्यावी. तर मुलं म्हटली होती मम्मी चिकन बनव. तर ही ताजी मच्छी पाहून मला काही राहत नाही, त्याच्यामुळं मी मच्छी ताजी ताजी घेतलेली आहे, पाहू शकताय. तर ह्या चिवड्यामध्ये एकच काटा असतो, मुलं पण खाऊ शकतात. आणि त्याच्यासोबत घेतलेले आहेत बोईट, खूप छान. तर आता कच्चा कच्चा कापून घेते, पण त्या कातीला थोडीशी धार नाही आहे, त्याच्यामुळे फटाफट कट नाही होत. तर माझ्या सासूबाई म्हटल्या की चला चल इकडे दे माझ्याकडे, मी फटाफट धार लावून देते. चला तर छान अशी आता धार लावलेली आहे आणि आता फटाफट खवलं खूप छान निघणार आहेत, पाहू शकता लगेचच निघतात आता. तर चला या मच्छी कोणाकोणाला आवडते गावठी मच्छी नक्की कमेंट करा आणि या जेवायला गरमागरम. तर गावठी मच्छीचं खूप कालवण छान टेस्टी होतो. पातळ घाला किंवा वाटण घालून घट्ट घाला, कसाही घाला, खूप छान होतो. बिना वाटणाचा तर एक नंबर होतो. तर चला मच्छी सगळी मी कापून घेतलेले. तर अंडासुद्धा मच्छीमध्ये आहे, पाहू शकताय. इकडे बघा. तर आता पावसाळा सीझन नाही आहे, पण तरीसुद्धा अंडा त्याच्यातला खूप छान लागतो. ज्यांना आवडतो ते त्यांना टेस्ट माहिती आहे. तर मी तर मला आवडते अंडा. तर थोडंसं होतं, पण म्हटलं घेऊया चला टाकून देण्याऐवजी. तर चला मी मच्छी धुवून स्वच्छ करून साफ करून ठेवलेली आहे. तर आता आलेली आहे दुकानामध्ये. रात्रीचं ना खूप सारं राडं राहिलेलं होतं. तर रात्री लेट होतं, तर थोडंफार आवरून घेतोच आपण, पण नंतर मग रात्री झाल्यावर कंटाळा येतो आवरायला आणि थंडीसुद्धा खूप असते, त्याच्यामुळे मग ठेवून दिलं तसंच. तर आता सर्व क्लीन करून घेतलेलं आहे मी. इकडे टेबलवर सुद्धा पेपर वगैरे लावून घेतले, कारण दरवाजा आणि रोड समोर असल्यामुळे ना खूप धूळ येते आतमध्ये, त्याच्यामुळे छान पेपर वगैरे लावायला लागतात सारखे सारखे. तर चला आता मी जाणार आहे घरी. तर हा आहे नाश्ता माझा. तर येता का तुम्ही सुद्धा खायला? छान असा ऑमलेट पाव बनवलेला आहे. मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत ऑमलेट पाव घेऊनच, आणि माझे मिस्टर गेलेले आहेत चिकनच्या दुकानामध्ये. तर चला छान असं फटाफट मस्त ऑमलेट पाव वगैरे शेकून घेते. तर मला असे पाव भाजून खूप आवडतात. पाव भाजून ना चहामध्ये खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. तर माझं व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर असाल तर फॉलो करा आणि या गरमागरम नाश्ता करायला खूप टेस्टी. तर इकडे पाहू शकते आता चाललेलं आहे माझं जेवणाची तयारी. तर मी तिन्ही गॅसवरती जेवण लावलेलं आहे. एका साईडला ठेवलेलं आहे मच्छी फ्राय करायला, मध्ये ठेवलेलं आहे भात आणि तिकडे ठेवलेलं आहे छान असं कालवण, आणि हे आहे मच्छीचा अंडा. तर चला मी टेस्ट तुम्हाला दाखवते अंड्याची. ॲक्च्युली काय आहे, मच्छी बनवताना मच्छी साईडला ठेवलेली आहे आणि अंड्याची टेस्ट तुम्हाला दाखवायची म्हणजे माझ्या फॉलोवर्ससमोर खाऊन दाखवायचं असं नाही, पण छान गरमागरम खायलासुद्धा टेस्टी लागतो. अंडा लगेचच गरमच खायचा असतो. तर खरंच तुम्ही पण कधी मच्छी आणलीत तर तुम्ही खाऊन बघा, गरमच्या गरम खूप टेस्टी लागतो. तर चला या, मुलं आलेली आहेत आणि मग आता जेवायला घेतोय. तर जेवणाचं वेळ आहे. तर या जेवायला मी कालवणामध्ये टाकलेलं नीव माहीत आहे का तुम्हाला? तर हे नीव टाकलेलं होतं आणि खूप रस्सा आंबट गोड मस्त झालेला आहे. तर चला या फटाफट जेवायला. तर ना जेवता वेळी तुम्हाला सांगते, माझं स्टँड जो आहे ना तो तुटला आहे, त्याच्यामुळं ना मोबाईल कुठे ठेवायचं तेच काही कळत नसतं, कधी कधी इकडे तिकडे हलवायला लागतो. तर चला या जेवायला. इकडे आमचे छोटे सरकार जेवून उठलेले आहेत आणि त्यांची चाललेली आहे मस्ती.